नमस्कार. सेंटर स्पॉटच्या आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला एपिसोड म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींचा जो निकाल उद्या लागणार आहे त्याचा एक्झिट पोल. थोडासा आपण अंदाज बांधतोय, कौल घेतोय की महाराष्ट्रामध्ये 23 नोव्हेंबरच्या नंतरची राजकीय परिस्थिती नेमकी काय असणार आहे. निकालाच्या आधीच आपण थोडासा अंदाज बांधतोय. यामागे आता अर्थातच एक गोष्ट सांगायला पाहिजे की यामागे पूर्णपणे आत्तापर्यंतचं जे माझं राजकीय आकलन आहे त्याच्या आधारावर मी आडाखे बांधतोय. ते बरोबर येतील का चुकीचे येतील ते उद्या स्पष्ट होईलच. त्याच्या संदर्भातून मला दोन शक्यता दिसत आहेत, दोन राजकीय संभावना दिसत आहेत. त्याविषयी सुद्धा मी ओघाने बोलीनच. पण तत्पूर्वी तुम्ही स्क्रीनवरती बघत असालच की एकंदरीत पक्षापक्षांचं बलाबल नेमकं कशा पद्धतीने होईल असं जे मला वाटतंय ते मांडलेलं आहेच. त्याच पद्धतीने एकंदरीत महायुतीला किती पडतील आणि महाविकास आघाडीला किती जिंकता येतील जागा याचा आकडा सुद्धा दिलेला आहे. आकडा देताना प्रिसाइजली देत नाहीये, मुद्दाम त्याला एक रेंज देतोय. याचं कारण असं आहे की त्या स्पेसिफिक आकडा न देता ती जी रेंज आहे ना, ती रेंज फार महत्वाची आहे. कारण 5-10 मॅक्झिमम 15-20 एवढ्या जागा इकडे तिकडे होऊ शकतात. हा फॅक्टर आपण गृहीत धरायला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येक पक्षाच्या बाबतीत तशी रेंज नाही दिलेली. याचंही कारण सांगणार आहे. एकंदरीत महायुतीला मिळून जो आकडा येईल टोटल, त्या टोटलची रेंज मी दिलेली आहे. आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत सुद्धा त्याच पद्धतीने रेंज दिलेली आहे टोटल. मात्र प्रत्येक पक्ष जो आहे त्याचा आकडा देताना स्पेसिफिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तसा दिला म्हणजे तेवढेच सीट्स मिळतील का, नाही. तेही गृहीत धरायचं की 5-10 इकडे तिकडे होऊ शकणार आहे. पण साधारणपणे त्या आकड्याच्या जवळपास काहीतरी सीट्स मिळतील. आणि त्यामुळे साहजिकच आता दिलेले जे आकडे आहेत दोन्ही, म्हणजे महायुतीमधले 3 पक्ष आणि मविया मधले 3 पक्ष, यांच्या ज्या टोटल ज्या बेरजा येत आहेत त्या बेरजेचा आकडा दिसताना तो त्या रेंजच्या मध्ये कुठेतरी येणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ओके. तर साधारणपणे मला जे दिसतंय त्यानुसार महायुतीला 140 ते 150 अशा सीट्स मिळतील असं मला वाटतंय. एक माझा अंदाज आहे असा, 140 ते 150. आता इथे एक लक्षात घ्या की मॅजिक फिगर म्हणजे बहुमताचा आकडा आहे 145. 288 सदस्यांच्या या विधानसभेमध्ये बहुमताचा जो आकडा आहे तो आहे 145. 145 तुम्हाला एकदा का मिळवले की तुम्ही सरकार बनवायला मोकळे. अशा स्थितीमध्ये महायुतीला 140 ते 150 मिळणार आहेत. याचा अर्थच काठावर बहुमत मिळेल असा माझा अंदाज आहे. आता हे बरोबर येईल का चुकीचं उद्या कळेलच. हे एक गोष्ट. दुसरीकडे महाविकास आघाडीला साधारणपणे 110 ते 120 एवढ्या सीट्स मिळतील असं मला वाटतंय. आता महायुतीच्या अंतर्गत विचार करताना स्वाभाविकपणे सगळ्यात मोठी, खरं तर संबंध विधानसभेतच, संबंध सभागृहातच, पण खास करून महायुतीच्या अंतर्गत विचार करता सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष असणार आहे, जो सध्याही आहेच. पण 23 नोव्हेंबरच्या नंतर त्याची शक्ती किती असेल तर साधारणपणे एक लक्षात घ्या, भाजपनी 140 का 145 वगैरे काहीतरी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 100 ते 110 जिंकून येतील असं वाटतंय. कदाचित याहून कमी सुद्धा होऊ शकेल, म्हणजे 85 ते 90-95 सुद्धा होऊ शकतं. मी 110 हे जरा जास्त धरलंय. मला खरं तर असं वाटतं 90 ते 105, 90 ते 100 वगैरे अशी ती रेंज असेल त्याची. आपण 100 धरून चालूया. ठीक आहे. शिंदेची जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना, तिचा आकडा इथं मी 40 म्हणतोय, राऊंड फिगर आहे. हे कदाचित 30ही होईल, कदाचित 45ही होईल, डिपेंड्स.
त्यांनी टोटल 80-85 काहीतरी सीट्स लढवलेल्या आहेत, पण त्यापैकी एक साधारण 30-35 ते 40-45 एवढे जिंकून येतील. अजित पवार यांचा विचार करता मला वाटत नाही 20च्या पेक्षा जास्त त्यांचे जिंकून येतील. एक 50-55 उमेदवार त्यांनी रिंगणात उभे केले होते, त्यापैकी 15 ऍट द मोस्ट, मी हायएस्ट नंबर धरतोय 15 सुद्धा, त्यापेक्षाही खाली आकडा हा येऊ शकतो, हे लक्षात घ्या. पण आपण एक मॅक्झिमम आकडा धरूयात. असा विचार करता खरं तर 10 सुद्धा चालेल, 10 हा आकडा सुद्धा धरायला काही हरकत नाही. 10 ते 20 असं धरून चालू आपण. असं सगळं बघता म्हणजे 101 भारतीय जनता पक्षाचे, शिंदेच्या शिवसेनेचे 40, असं केलं तर इथंच झालं 140. वर बहुमताच्या साठी अजून 5 लागणार आहेत. तर अजितदादा पवार यांच्याकडे आयदर 10 तरी असतील, नाहीतर 15-20 तरी असतील. ते जे काही वरचे असतील ते ग्रेस मार्क मिळाल्यासारखं, ते जादाचे मार्क मिळाले असं धरून चालू. असं करून बहुमताचा आकडा हा 145च्या पार अगदी इझिली जातो. पण त्याचा दुसरा अर्थ काय ते मी सांगीनच. आधी आपण महाविकास आघाडीचं चित्र बघू. महाविकास आघाडीचा विचार करता जे 110 ते 120, हे कदाचित हेच चित्र 100 ते 110 असं पण होऊ शकतं, डिपेंड्स. चांगला परफॉर्मन्स जर असेल तर तो 110 ते 120च्या रेंजमध्ये असेल, आणि वाईटात वाईट जर परफॉर्मन्स असेल तर तोही साधारणपणे 100 ते 110च्या रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे, एक पूर्ण महाविकास आघाडी म्हणून. आता रिंगणात जे उमेदवार उभे केले होते किंवा सीट शेअरिंग जे करायचं जे चाललं होतं ते काहीतरी 87 असं करायचं चाललं होतं. पण प्रत्यक्षात एक साधारण 100च्या आसपास, म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर जास्तीत जास्त उमेदवार रिंगणात उभे करण्याची संधी मिळाली काँग्रेस पक्षाला, आणि बाकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यानंतर उबाठा शिवसेना यांचा नंबर लागतो. असं बघताना जे भाऊ तोरसेकरांनी जे प्रेडिक्शन केलंय त्यानुसारच मला सुद्धा वाटतं की या आज घडीला म्हणजे गेल्या विधानसभेला जे चित्र होतं महाविकास आघाडीमध्ये की ज्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकले, त्याच्या मागचं कारण होतं की काही उमेदवारांच्या संख्येच्या फरकामुळे उबाठा शिवसेनेची ताकद जास्त होती. पण ती स्थिती आता राहणार नाही, कारण महाविकास आघाडीच्या अंतर्गतचं जे विजयी उमेदवारांचं जे चित्र असेल, तो जो आकडा असेल त्यामध्ये मला तरी असंच वाटतं, भाऊ म्हणतात त्या पद्धतीने, की शरद पवारांची जी एनसीपी आहे त्याची संख्या ही जास्त असेल, तो 1 नंबरचा पक्ष असेल, त्या खालोखाल काँग्रेसचा आकडा असेल असं वाटतं, आणि उबाठा शिवसेना ही 3ऱ्या नंबरवरती ढकलली जाईल असं दिसतंय. पण तरी सुद्धा जो आपण रेंज मधला फरक बघतो ना, म्हणजे महायुतीमध्ये नंबर 1चा पक्ष आणि नंबर 2चा पक्ष यांच्यामध्ये जवळपास 40-50-60चा आकड्याचा डिफरन्स आहे, हा आपण बघतो. त्याच पद्धतीने नंबर 2चा पक्ष जो आहे शिंदेची शिवसेना, ते आणि नंबर 3 यामध्ये सुद्धा एक 20-25-30 सीट्सचा फरक दिसणार आहे. एवढा मोठा फरक महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही. त्याच्या मागे कारण आहे मित्रांनो. शरद पवार एनसीपी मध्ये साधारणपणे माझ्या कल्पनेप्रमाणे जे असे 40 ते 45 सीट्स, खूप चांगला परफॉर्मन्स झाला तर कदाचित त्यांचे 50 सुद्धा जिंकून येतील. पण त्या खालोखाल जो दुसरा पक्ष आहे काँग्रेस, त्यांना सुद्धा एक 40 सीट्स जिंकून आणता येतील असं मला वाटतंय. सो नॅचरली 45 ते 50 असा जर परफॉर्मन्स शरद पवार एनसीपीचा जर असेल तर त्यापेक्षा 40 म्हणजे काही फार कमी नाही आकडा. त्याच पद्धतीने नंबर 3ला जरी उबाठा शिवसेना मी टाकत असलो तरी त्यांचंही 30-35 म्हणजे काही 40 पेक्षा काही फार कमी नाही आहे. म्हणजे तो जो डिफरन्स आहे नंबर 1, 2, 3 मधला, तो हार्डली 5-10, 5-10, 15 मॅक्झिमम एवढ्याचाच फरक असणार आहे. आणि तरी सुद्धा त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्यात तशी पॅरिटी असली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये मतभेद खूप असणार, जे आहेत मुळातच आहेत, आणि ते वाढीस लागत गेले संबंध इलेक्शन प्रोसेसमध्ये सुद्धा. हे आपण बघितलं, रस्सीखेच कशी चाललेली होती एकेका जागेवरून. सीट शेअरिंग फॉर्म्युलाच्या वेळेला सुद्धा आपण बघितलं त्यांच्यात कशी रस्सीखेच चाललेली होती. आणि त्यानंतर सुद्धा अगदी व्होटिंगच्या दिवशी सुद्धा
कशा पद्धतीने एक प्रकारचं नॉन कॉपरेशन मुव्हमेंट कशी काय चाललेली होती आपण बघितलं. काँग्रेसकडून शिवसेनेच्या संदर्भामध्ये कधी कधी बंडखोर उमेदवारांना समर्थन देण्याच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याच महाविकास आघाडीतला जो उमेदवार आहे त्याला समर्थन न देता आपण बंडखोर उमेदवाराला कसं मत देत आहोत हे मीडियाच्या पुढे येऊन सांगणं, अजून वोटिंग संपायला वेळ असतानाच या प्रोसेस करणं, याच्यातून लक्षात येतं की कशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या अंतर्गत एक प्रकारचं तणावाची स्थिती आहे आणि ती तणावाची स्थिती अजून राहील निकाल आल्यानंतर. याचं कारण असं आहे, हे तीन पक्ष जे आहेत ना, शरद पवार, एनसीपी, उभाठा शिवसेना आणि काँग्रेस, या तिघांची शक्ती जी आहे, मुळात आकडे ते आकडे तर आकड्यांचा खेळ आहे नुसता, पण या तिघांची जी महाराष्ट्रातली सध्याची स्थिती जी आहे ती साधारणपणे समसमान आहे. त्या तिघांच्या शक्तीतला जो फरक आहे तो फार मोठा नाही आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे नेतृत्वाच्या मुद्द्यावरून तिघांमध्ये रस्सीखेच होतेच आणि तशी होणं अगदी स्वाभाविक आहे. हु इज गोइंग टू लीड MVA हा एक पहिला कळीचा मुद्दा. आणि त्यानंतरचा दुसरा मुद्दा, यदा कदाचित जर सत्ता मिळालीच तर मग सत्तेवरती तो मुख्यमंत्री कोणाचा असणार, हे वादाची आणखीन एक गोष्ट असते. त्याच पद्धतीने उद्या विरोधात जर बसायला लागलं तरी सुद्धा मिळणाऱ्या ज्या दोन महत्वाच्या सीट्स असतात, एक म्हणजे उपसभापती पद आणि दुसरं म्हणजे विरोधी पक्ष नेतृत्व, ह्या ज्या दोन पोझिशन्स आहेत त्या कुणाला मिळणार. त्यामुळे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांना फक्त महायुतीच्या विरुद्ध लढायचं नव्हतं, तर त्यांना आपापसात सुद्धा झुंजायचं होतं. त्यांना एक लक्षात येत आहे, संजय राऊतांनी कॅमेऱ्याच्या पुढे येऊन वाटेल ते बोलू देत की सत्ता आमचीच येणार, आम्ही 160 विजयी उमेदवारांच्या सहित सत्ता बनवणार वगैरे वगैरे, त्यांनी वाटेल ते बोलू देत, पण महाविकास आघाडीला पूर्णपणे माहिती आहे की आपल्याला विरोधात बसायचंय. त्यामुळे त्या पुढच्या राजकारणाच्या संदर्भात विचार करता ही जी दोन महत्वाची पदं येणार आहेत, एक आहे विरोधी पक्षनेतेपद आणि दुसरं आहे उपसभापती पद. एक लक्षात घ्या, महाविकास आघाडीच्या अंतर्गत जो एक नंबरचा पक्ष असेल, एक नंबरचा पक्ष कुठल्याही जास्तीत जास्त विजयी उमेदवार कुठल्या पक्षाचे महाविकास आघाडीच्या अंतर्गत, त्यानुसार जो एक नंबरचा पक्ष राहील त्या एक नंबरच्या पक्षाच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपद येईल स्वाभाविकपणे, आणि नंबर 2चा जो पक्ष असेल त्याच्या वाट्याला येईल उपसभापती पद. त्या पद्धतीने जर विचार केला तर त्या तिघांच्या मध्ये संगीत खुर्ची सुरू आहे, रस्सीखेच चालू आहे मोठ्या प्रमाणात. कुणालाच 3 नंबरवरती थांबायचं नाहीये. आणि ही रस्सीखेच तुम्हाला खरोखर सांगतो 1-2 सीट्सच्या अंतरावरती सुद्धा दिसेल आपल्याला. त्यांच्यातली जी गॅप असेल ती फार मोठी असणार नाही. असो, मला वाटतं महाविकास आघाडीच्या पुरतं एवढं बोललं तरी खूप आहे. सो त्यांनी जर का 100, 110, 120 एवढे सीट्स मिळवले तरी सुद्धा डोक्यावरनं पाणी, त्यांना शेवटी विरोधात बसायचं. आता आपण पुन्हा एकदा महायुतीच्याकडे येऊ. याचं कारण असं आहे, महायुतीत बऱ्यापैकी तिथंही बंडखोरी आहे, तिथंही अंतर्गत कुरबुरी आहेत, आपण समजू शकतो. कुठलीही दोन डोकी एकत्र आली तर तिथं भांडणं होतातच. पण महाविकास आघाडीच्या मनाने महायुतीमध्ये फारसा झगडा नाहीये. याचं कारण आहे म्हणजे 100, 110 जागा किंवा 100पेक्षा जास्त सीट्स मिळवलेला एक दादा पक्ष, एक ताकदवान पक्ष हा त्या महायुतीच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्याच्या एवढी ताकद जोपर्यंत बाकी दोन पक्षांना निर्माण करता येत नाही तोपर्यंत त्याला चॅलेंज नाही कोणी करू शकत. त्यामुळे भाजपकडे आज 100, 110च्या आसपासची ताकद आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे भाजपच्या कलांनीच बाकी दोन पक्षांना घ्यावं लागतं. थोडं 21-22 इकडचं तिकडचं होतं, नाही असं नाही. शिवाय भाजपची वृत्ती सुद्धा सहसा इतरांना सांभाळून घेणे या प्रकारची राहिलेली आहे. त्याच्यामुळे फारसे ताणतणाव आणि कुरबुरी राहत नाहीत. आता प्रश्न कुठे येतो तर नंबर 2 वर कोण असणार आणि नंबर 3 वर कोण असणार. महायुतीच्या अंतर्गत नंबर 2 ला कोण, नंबर 3 ला कोण. त्यात सुद्धा सध्याची एकंदर शक्ती जर बघितली आणि सीट शेअरिंग वरती तुम्ही जर लक्ष घातलं तर तुम्हाला चित्र अगदी क्लिअर दिसतं. जेव्हा तुम्ही 145 सीट्स भाजप लढवते आणि नंबर 2, नंबर 3च्या बाबतीत विचार केला तर शिंदे शिवसेना साधारणपणे 80-88 जागा लढवते,
त्यामुळे स्वाभाविकपणे 50% जरी उमेदवार त्यांचे जिंकून आले आणि 50% पडले जरी, तरी एक 50च्या आसपास उमेदवार त्यांचे जिंकून यायला हरकत नाही. अर्थात आपण गणिती फॉर्म्युलानी टाकायचा प्रयत्न करतोय, पण असं धरून चालू अगदी 50 जरी नाही आले तरी एक 40-45 येऊ शकतील. मात्र अजित पवार यांचे उमेदवारच जिथे 50-55 उभे केलेले आहेत, तिथे त्याच्या निम्मे जर विचार केला, निम्मे पडले समजा, तरी एक 25 एक त्यांचे जास्तीत जास्त चांगला परफॉर्मन्स जरी म्हटलं तरी एक 25 एक उमेदवार त्यांचे निवडून येतील. पण तेवढे खरंच येतील का याची खात्री नाही. आणि त्यामुळे साधारणपणे मला असं वाटतं 10 ते 15 मॅक्झिमम 20 एवढे त्यांचे उमेदवार जिंकून येतील. त्यामुळे तिथे रस्सीखेच अशी नाहीये. मात्र तिथे एक वेगळी संभावना आहे. मी जे व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की मला 2 शक्यता दिसतात. त्या कुठल्या 2 शक्यता आहेत? सत्ता बनवण्याच्या संदर्भातल्या त्या शक्यता आहेत मित्रांनो. मी टू द पॉइंट सांगतो तुम्हाला. मला पहिली शक्यता वाटते ज्याच्यात विशेष ट्रबल येणार नाही. पहिली शक्यता म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे यांचे मिळूनच 145ची फिगर होणं. म्हणजे असं धरून चाला की भाजपला समजा मिळाले 105 त्यांचे उमेदवार जिंकून आले आणि शिवसेना शिंदे गट यांचे 40 उमेदवार जिंकून आलेत. दोघांची गोळाबेरीज झाली 145. त्यात वरती अजून तुम्ही जे काय आणखीन इतर जे 4-5 असे असतात अपक्ष वगैरे वगैरे सगळे धरून असं करून तर अगदी 150 पर्यंत फिगर जाईल. इथंच ते बहुमत पार करतात. त्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मला तरी असं वाटतं की नो रिस्क फॅक्टरच्या साठी एकनाथ शिंदेंनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं जाईल आणि उपमुख्यमंत्री पद कुणाला दिलं जाईल ते आय डोंट नो. भाजपकडून कुणाला तरी दिलं जाईल, पण मला नाही वाटत की देवेंद्रजी फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं जाईल. कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आता पूर्णपणे वेगळं मोठं रणक्षेत्र आता मुक्त होणार आहे. अख्ख्या देशाचा पट पुढे येणार आहे त्यांच्या. त्याच्यामुळे महाराष्ट्र भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाच्यासाठी कुणाचं नाव दिलं जाईल आय डाऊट. बघूया, ते बघण्यासारखं होईल. इंटरेस्टिंग विषय असेल तो एका वेगळ्या व्हिडिओचा विषय असेल तो. आणि मग सध्या अजित पवार जसे उपमुख्यमंत्री आहेत ते कंटिन्यू करतील. त्यांना सुद्धा उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल. जरीही त्यांची शक्ती 10 ते 15 किंवा मॅक्झिमम 20 जरी त्यांचे उमेदवार आले, किती जरी आले तरी सुद्धा त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल. असं करून हे 150 प्लस म्हणजे अजित पवारांचे अजून एक त्याच्यात 10 ऍड केले तर 165 टोटल. असं करून हे सरकार बसू शकतं. अतिशय स्थिर पद्धतीने ते सरकार नांदू शकतं. आपण आता दुसरी शक्यता घेऊ. दुसऱ्या शक्यतेमध्ये भाजपला समजा 95 सीट्स पडल्या, 105 वगैरे नाही मिळाल्या, 100 पडल्या, 105 95 किंवा 100 असा काहीतरी आकडा मिळाला आणि शिंदेची जी शिवसेना आहे त्याला 40 न मिळता, 40-45 न मिळता त्यांना एक 35 जर का उमेदवार जिंकून आणता आले समजा. यापैकी काही आहे ना, म्हणजे भाजपला जर का 95च्या 100 मिळाल्या आणि शिंदे शिवसेनेला मिळाले समजा 35. कुठल्याही परिस्थितीत म्हणजे थोडक्यात भाजप आणि शिंदे शिवसेना मिळून 145 होऊ शकत नसेल, 140 होत आहेत, 135 होत आहेत, अशी जर स्थिती असेल आणि अजित पवारांचे 15च आहेत समजा, असं धरून चला अजित पवारांच्याकडे 15च आहेत, तर तशा परिस्थितीत अजित पवारांची ताकद ही जास्त वाढणार आहे. अजित पवारांच्याकडे जरी त्या तिघांमध्ये जरी सगळ्यात कमी जरी उमेदवार जरी असले त्यांच्याकडे विजयी उमेदवार, तरी सुद्धा बहुमताच्या आकड्याला कमी पडतील. बहुमत मिळवण्याच्यासाठी जे आवश्यक असणारे जे आमदार आहेत ते अजित पवार यांच्याकडे असणार आहेत. त्या परिस्थितीत अजित पवार जे सांगतील त्यावर हुकूम कदाचित भाजप आणि शिंदे शिवसेनेला जायला लागेल. त्या परिस्थितीत कदाचित अजित पवार हे मुख्यमंत्रीपदी सुद्धा बसू शकतील की होय आमची शक्ती कमी आहे, 10-15च होत आम्ही, पण आम्हाला आमच्या मागण्या मान्य न करता तुम्हाला मुख्यमंत्री काय साधी सत्तेत सुद्धा येता येणार नाहीये. कारण तुम्ही एनिथिंग लेस दॅन 145 इज नॉट सफिशियंट. अगदी असं धरून चला की ते जे मोकळे अपक्ष वगैरे आणि छोटे मित्र पक्ष वगैरे जे त्यांना सगळ्यांना घेऊन सुद्धा जर का बहुमताचा आकडा जर भाजपला गाठता येत नसेल, भाजप आणि शिंदे शिवसेनेला, तर त्या परिस्थितीत अजित पवारांचं महत्व प्रचंड वाढणार आहे. आणि त्या परिस्थितीत अजित पवार म्हणू शकतील ती पूर्व दिशा होऊ शकते की बघा मला मुख्यमंत्री पद द्या
कारण आता काही मिळवण्यासारखं राहिलं नाही अजित पवारांच्या करिअरमध्ये. ते मुख्यमंत्री खूप म्हणजे झालेले आहेत. आता काही अचीव्ह करण्यासारखा एकच पद त्यांच्या करिअरमध्ये राहिलेलं शिल्लक ते म्हणजे मुख्यमंत्री पद. तर मला मुख्यमंत्री पद द्या. तुम्ही जर मुख्यमंत्री पद देत नसाल तर मला वेगळा विचार करायला लागेल. ते असंही म्हणणार नाही की MBA मध्ये जाईन किंवा अजून कुठं जाईन, इकडे जाईन तिकडे जाईन. नुसतं एवढंच, मला वेगळा विचार करायला लागेल. एवढं जरी केलं तरी त्यांच्या शब्दाचा वजन आणि त्यांच्याकडे असलेली शक्ती आणि महायुतीच्याकडे म्हणजे महायुती म्हणताना खास करून भाजप, शिंदे, शिवसेना यांच्याकडे असलेली ताकद याचा विचार करता भाजपला कदाचित त्या परिस्थितीत अजित पवारांचं म्हणणं ऐकावं लागेल. आता तिसरी पण एक शक्यता म्हणजे साधारणपणे भाजप आणि शिंदे शिवसेना यांना ज्या पद्धतीने 130-135 समजा जर का मिळतात तेवढेच जर का शरद पवार एनसीपी, काँग्रेस आणि उबाठा शिवसेना या तिघांना मिळून सुद्धा जर 130-135 जर मिळत असतील आणि त्या परिस्थितीत अजित पवारांना जर का 15, 20, 25 असे जर का उमेदवार जिंकून आणता आले तर मग काय महाराजा, अजित पवारांना पायघड्या दोन्ही बाजूनी घातल्या जातील. दोन्हीही बाजूनी अजित पवारांना लिटरली पायघड्या घातल्या जातील आणि त्या परिस्थितीत अजित पवारांचा गोंधळ उडू शकेल की बाबा मी नेमकं कुठल्या ठिकाणी जाऊ. फक्त एक आहे, मात्र एक आहे ह्याच्यात की अजित पवार त्याच ठिकाणी जातील त्या स्थितीत. तशी जर का सिच्युएशन असेल, दोन्हीकडे 130-135 आहेत उमेदवार आणि बहुमताचा आकडा हा अजित पवारांच्या आमदारांच्या शिवाय तो बहुमताचा आकडा गाठताच येऊ शकत नाहीये. अशी सिच्युएशन जर असेल तर अजित पवार त्यापैकी कुठल्याही एका कॅम्पमध्ये जातील. मात्र त्या कॅम्पला एक कंडिशन घातलेली असेल आणि ती म्हणजे मला मुख्यमंत्री करा. मला मुख्यमंत्री करणार असाल तरच मी तुमच्या कॅम्पमध्ये येणार, नाही तर मी सरकारमध्ये सुद्धा बसायला तयार नाही, मी वेगळा सुद्धा बसायला तयार आहे. कारण काय सांगतो मित्रांनो, त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या त्या 15, 20 किंवा 25 त्या आमदारांना सुद्धा एवढं महत्व येईल की त्या 20-25 आमदारांच्या शिवाय कुठलंच सरकार येऊ शकणार नाही, कुठलंच सरकार नाही येऊ शकणार. तशा स्थितीमध्ये अजित पवारांना वेगळं आणखीनही हे करता येऊ शकतं स्वतःचं महत्व दाखवून देण्यासाठी की मला तुम्ही मुख्यमंत्रीच जर करणार नसाल तरी ठीक आहे, मी काही महायुती सोडत नाही. किंवा समजा महाविकास आघाडीच्याकडे ते स्विच झाले समजा आणि त्यांना जर का मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नसेल तर ते म्हणतील की ठीक आहे, मला कुठलंच मंत्रीपद नको, माझ्या आमदारांना सुद्धा कुठलंच मंत्रीपद नको, मी बाहेरून पाठिंबा देतो. असं ते महायुतीला पण म्हणू शकतात आणि महाआघाडीला पण म्हणू शकतात. पण पूर्णपणे रिमोट त्यांच्या हातात राहील. बाहेरून पाठिंबा याचा अर्थ फार अवघड आहे, फार डेंजर आहे की मी कुठल्याही क्षणी हा पाठिंबा काढून घेऊ शकतो. आणि तशा स्थितीमध्ये एक काय म्हणूया टांगती तलवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या तो जो कोणी सत्ताधीश त्यावेळेला असेल, जो कोणी मुख्यमंत्री असेल, तो सतत एका टांगत्या तलवारीच्या खाली असेल की ही सत्ता राहणार आहे का जाणार आहे. त्यामुळे मला वाटतं मित्रांनो काटेकी टक्कर होणार आहे आणि अक्षरशः 5, 10, 15 एवढ्या आमदारांच्या आकड्यावरती सगळा मोठा खेळ होणार आहे असं मला वाटतंय. पहिली शक्यता मी जी सांगितली, ज्याच्यामध्ये क्लीन स्वीप आहे, ज्याच्यामध्ये क्लिअर कट भाजप आणि शिंदे शिवसेना यांची बेरीज करता 145च्या पार जर ती बेरीज जात असेल तर काहीच प्रश्न नाही येणार. 5 वर्ष आरामात सगळं व्यवस्थित पद्धतीने सुरळीत संसार महायुतीला करता येईल. मात्र हे 145चा आकडा जर भाजप, शिंदे शिवसेना युती यांना जर गाठता नाही आला तर त्या परिस्थितीत अजित पवारांना प्रचंड महत्व येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बघूया ऍक्च्युली उद्या निकाल काय लागतोय. तो निकाल म्हणजे निकाल लागणार आहे फक्त त्या निवडणुकीचा का कुणाकुणाचा चांगला निकाल लागतोय, कुणाकुणाचा राजकीय निकाल लागतोय. कारण फार काय आहे मित्रांनो, खूप जणांचे करिअर आता दावला लागलेले आहेत. खूप जणांचे करिअर्स आज जे या निवडणुकीत तुम्हाला दिसत आहेत त्यातले बरेचसे चेहरे पुढच्या निवडणुकीला विविध कारणांमुळे निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नाहीत. कुणाकुणाचे राजकीय करिअर्स उद्ध्वस्त झालेले असतील दरम्यानच्या काळामध्ये, काही सांगता येत नाही. पक्षीय बलाबल एकेकाचं इतक्या अशा कडेलोटाच्या पॉइंटवरती येऊन उभं राहिलेलं आहे. प्रत्येकाने स्टेक्स इतके अशा ब्रिंकवरती आणून ठेवलेले आहेत. बरंच काही त्यांनी पणाला लावलेलं आहे प्रत्येकाने की ज्याच्यामुळे उद्या
खरोखर या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे का अनेकांच्या करिअरचा निकाल लागणार आहे हे सुद्धा स्पष्ट होणार आहे. बघूया. उत्कंठा सगळ्यांचीच शिगेला पोचलेली आहे. उद्या निकाल येईलच, त्यानंतर आपण बघूयात. तोपर्यंत हा व्हिडिओ अवश्य बघा आणि नंतर सुद्धा माझा हा व्हिडिओ बघा, पडताळून बघा. मी सुद्धा बघेनच पडताळून की आपण केलेल्या ज्या शक्यतांचं प्रेडिक्शन्स आहेत त्यानुसार घटना घडामोडी घडतायत का आणखीन काहीतरी वेगळंच भलतंच घडतंय. सो बघूया काय होतंय पुढे. धन्यवाद. वंदे मातरम. जय हिंद.